माझ्या लाडक्या बाळा, किती दिवस स्वतःला या काळजीत आणि चिंतेत जाळत बसणार आहेस? तुझे थकलेले डोळे आणि तुझे हे व्याकुळ झालेले मन मी सर्व काही जाणतो. तुला वाटतंय की या जगात तुझे कोणीच समजून घेणारे नाहीये. तू एकदम एकटा पडला आहेस, पण तू विसरतोयस तुझा हा नाथ बाबा तुझ्या सावलीसारखा तुझ्या सोबत आहे आणि तुझ्या प्रत्येक अश्रूचा हिशेब माझ्याकडे आहे. तू आज ज्या संकटाच्या डोंगरासमोर उभा आहेस, ज्या अडचणीमुळे तुझी रात्रीची झोप उडाली आहे, त्या सगळ्या संघर्षाला आता पूर्ण विराम मिळणार आहे. कारण आता मी तुझ्यासाठी धावून आलो आहे. मी तुला शब्द देतो, उद्याची येणारी सकाळ तुझ्या आयुष्यासाठी केवळ एक नवा दिवस नसेल, तर तुझ्या विजयाची पहिली पायरी असेल. तुझे वर्षानुवर्ष अडकलेले मार्ग आणि तुझ्या प्रगतीस येणारे सर्व अडथळे उद्यापासून स्वतःहून दूर व्हायला सुरुवात होईल. तुझ्या नशिबात ते बंद झालेली कवाड आता उघडण्याची वेळ आली आहे. फक्त तू धीर सोडू नकोस आणि आता फक्त एकच कर, हा विचार करणे कायमच सोडून दे की आता पुढे कसे होईल ते सर्व माझ्यावरती सोडून दे. कारण तुझ्या आयुष्याची सर्व सूत्रे आता मी माझ्या हाती घेतली आहेत. तुझे आजवर ते प्रामाणिक कष्ट आणि तुझा संयम मी पाहिला आहे. आता तुला त्याचे गोड फळ देण्याची वेळ माझी आहे. उद्या सकाळ सूर्योदय सोबत जेव्हा तू उठशील तेव्हा फक्त एकदा मनापासून माझे स्मरण कर आणि पूर्ण विश्वासाने तुझ्या कामाला लाग. बघ, मग ज्या गोष्टी तुला अशक्य वाटत होत्या त्या कशा आपोआप मार्गी लागतात. ते तुझ्या आयुष्यात आलेले हे दुःखाचे मळव आता विरून जातील आणि सुखाचे दिवस तुझ्या दारात लवकर आनंदाची थाप मारतील. जोपर्यंत तुझा हा नाथ जिवंत आहे तोपर्यंत तुला घाबरण्याची किंवा चिंता करण्याची कोणतीही गरज नाहीये. तुझ्या कल्याणासाठी आणि तुझ्या रक्षणासाठी मी सदैव जागृत आहे आणि सदैव तत्पर आहे. विश्वास ठेव, तुझ्या श्रद्धेचे फळ तुला नक्कीच मिळेल. कारण मी दिलेला शब्द कधीच खाली जात नाही. अशक्यही शक्य करतील माझे नाथ बाबा. अलख निरंजन आदेश. ओम चैतन्य श्री मच्छिंद्रनाथाय नमः. ओम चैतन्य श्री बड़े बाबाय नमः. ओम चैतन्य श्री कनिवनाथाय नमः. ओम चैतन्य श्री नागनाथाय नमः. अलख निरंजन आदेश.